तर सुरू करूया. नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप यू ऑल आर इन फाईन हेल्थ. खूप दिवसानंतर फायनली हा व्हिडिओ मी बनवत आहे. व्हिडिओ बनवण्यामागचं कारण सिम्पल आहे. खूप साऱ्या जणांनी, तुमच्यापैकी खूप साऱ्या जणांची लॉला ॲडमिशन झालेली आहे. खूप साऱ्या जणांची माझ्या कॉलेजलासुद्धा झाली आणि खूप आनंद झाला. काही जण एकदम काठावरच्या स्कोरवर असूनसुद्धा त्यांचं सिलेक्शन आपल्या कॉलेजला झालं आणि त्या सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन्स फर्स्ट ऑफ ऑल. तुमच्यापैकी काही जणांनी मला मेसेज केलेले, त्यामध्ये तुम्ही इस्पेशली 2-3 जण जे खरोखरच मला खूप डेडिकेटेड वाटले लॉसाठी आणि त्यांनी मला मेसेज केलेले आणि त्यामध्ये ते मला विचारत होते की आता लॉमध्ये एंट्री केल्यानंतर काय करावं. आणि मला वाटतं की मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच देऊ शकतो, कारण ॲज अ लॉ स्टुडंट फॉर नियरली 3 years नाव I have enough of experience and exposure in this field to guide you through it. आणि काय करायचं आणि काय करू नये याबद्दल मला वाटतं मी तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड करू शकतो. तर हा व्हिडिओ त्याबद्दलच ठरणार आहे आणि आय होप तुम्ही एन्जॉय कराल. 3 विभागामध्ये आपण या सर्वांना डिस्ट्रीब्यूट करूया. पहिली गोष्ट आहे की तुम्हाला कोणती गोष्ट करायची आहे ॲज अ लॉ स्टुडंट तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये जसे तुम्ही याल. स्पेसिफिकली हा आहे लॉ 3 yearsवाल्यांसाठी. पण जर तुम्ही 5 yearsवाले असाल तरी तुम्हीसुद्धा याला फॉलो करू शकता, कारण तुमच्यापैकी खूप जण 5 yearsवाले आहेत आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट केलं त्याहून मला कळालं की माझ्या ऑडियन्समध्ये 5 yearsवालेसुद्धा खूप सारे आहेत आणि जे की चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. आय मीन ऑल आर वेलकम. आणि आपल्याला माहिती आहे की आपलं चॅनल हे एकूणच यूट्यूबसाठी नसून एकमेकांना सहाय्य करू, अगदीची ठरू, सुपंथ त्यासाठी आहे. तर सुरू करूया आपण. तर 3 गोष्टी बघा. सर्वप्रथम फर्स्ट इयरला आल्यावर काय करावं, त्यानंतर फर्स्ट इयरला आल्यानंतर काय करू नये, आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की लॉ करत असताना कोणकोणत्या गोष्टी माइंडमध्ये असाव्यात, कोणकोणत्या असू नये, कोणकोणत्या गोष्टींना म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आणि कोणकोणत्या सवयी आपल्याला नेहमीच असाव्यात आणि कोणत्या असू नये. आता तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट ही करायची की डोंट टेक द सिलेबस फॉर ग्रांटेड. आपल्यापैकी खूप जणांचं ॲकॅडमिक करिअर अशा प्रकारे असते, माझंही होतं, की आपल्याला सवय असते की स्टार्टिंगला आपण काही करत नाही आणि शेवटी एकदम जंप मारतो. आणि आपल्यापैकी खूप सारे जण एक्सेलसुद्धा करतात. मात्र इथं तसं करू नये, खास करून 3 yearsसाठी. आता मी का बरं असं म्हटलं, बघा इथं सिस्टीम अशी नाही आहे. म्हणजे स्टार्टिंगला तुमचा मीडियम लेवल असेल, मग हाय होत जाईल अशी सिस्टीम नाही आहे 3 yearsमध्ये. संपूर्ण कोर्स या प्रकारे डिझाईन केला गेला आहे की ते तुमचे सगळे महत्त्वाचे लॉज कवर करतील. यामुळं फर्स्ट सेमेस्टरमध्ये काही हलका सिलेबस आहे आणि त्याची पातळी ही शेवटच्या सेमेस्टरमध्ये वाढत जाणार आहे, अशातला भाग नाही आहे. तसंच अशातलाही भाग नाही आहे की स्टार्टिंगला कठीण आणि नंतर सोपं, अशातलाही भाग नाही आहे. द लेवल ऑफ कन्सिस्टन्सी इज सेम, ती बिलकुल स्थिर आहे. म्हणजे तुम्हाला फर्स्ट इयरलासुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट लॉ आहेत आणि ते करिअरच्या दृष्टीने मी म्हणत आहे की ज्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता, आणि सेकंड इयरला पण आहेत आणि थर्ड इयरला पण आहेत. प्रत्येक सेमेस्टरला इम्पॉर्टंट लॉ आहेत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही वळणावर करिअरच्या लॉ करत असताना कोणत्याही सब्जेक्टला लाईटली घेऊ नये. फर्स्ट सेमेस्टरपासूनच कन्सिस्टन्सी राखा, समजायचा प्रयत्न करा आणि बिलकुल शेवटी करीन या माइंडसेटमध्ये राहू नका. बिलकुल अभ्यास कन्सिस्टंट ठेवा, स्टार्टिंगपासूनच चालू द्या. ॲट टाईम्स बोर होईल, कारण तुम्हाला माहिती आहे लॉ आहे, लॉमध्ये काहीही इंटरेस्टिंग नाही आहे, सगळं काही थिरोटिकल आहे. केस लॉज वाचताना गोष्टी इंटरेस्टिंग होऊ शकतात, मी तुम्हाला नक्की सांगतो. हो, केस लॉज वाचताना गोष्टी इंटरेस्टिंग होतात, पण त्यानंतर मी तुम्हाला पुन्हा सांगितलं की तुम्हाला लॉमध्ये इंटरेस्ट हवा. जर तुम्हाला लॉमध्ये इंटरेस्टच नाही आहे, तुमच्यामध्ये एक कार्य करताय, तर तो कार्यकर्ता तर त्याला भांडण्यासाठी जे मुद्दे पाहिजे तेच तो शोधत असेल. त्यामध्ये काही तुमच्यापैकी काही कन्झर्वेटिव्ज असतील, काही लिबरल असतील, काही लेफ्ट विंगर्स असतील, काही राईट विंगर्स असतील, जे की प्रत्येक कंट्रीमध्ये असतातच. मात्र लॉ हा असा विषय आहे, तो तुमच्याकडून बिहेवियर मागतो, ते सेंट्रिस्ट असते. त्यामध्ये काही गोष्टी राईटच्या, काही गोष्टी लेफ्टच्या,
काही गोष्टी पुरातनवादी तर काही गोष्टी प्रोग्रेसिव्हसुद्धा असायला हव्यात. त्यामुळं तुम्ही कोणत्याही एका विचारधारेला अभ्यास करताना तरी धरून चालू नये असं मला वाटतं. आणि ही गोष्ट तुम्हाला स्पेसिफिकली लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला कार्यकर्ता बनायचं नाही आहे, तुम्हाला ॲज अ स्टुडंट यायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की कायदा बनवण्यामागं जी प्रोसेस होते, जी चालते, ती सरळ सरळ कॉन्स्टिट्यूशनला धरून चालते. ती सिम्पली कॉन्स्टिट्यूशनचे जे काही प्रोव्हिजन सेफगार्ड्स आहेत कायदा बनवताना तेच लक्षात घेतले जातात. त्यामुळं तुम्ही सुद्धा त्याच प्रकारे त्या गोष्टींना अप्रोच करावा, हे माझं तुम्हाला सांगणं असेल आणि ही गोष्ट तुम्हाला करायची. आता फर्स्ट डे ऑफ द कॉलेज तुमचा झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला फर्स्ट डे ऑफ द कॉलेज सांगायची मला गरज नाही. इंट्रोडक्शन वगैरेच होतं. त्यानंतर पार्टीज वगैरे खूप साऱ्या होतात. फ्रेशर्स पार्टी होते आणि एक ऑफिशियल, इनऑफिशियल, इंडक्शन, हे ते सगळं असतं. आता इथं जायचं की जाऊ नये, बरोबर आहे. तर सिम्पल आहे, डिपेंड्स ऑन यू. इफ यू आर अ पार्टी ॲनिमल तुम्ही जा. आणि जर तुम्ही इंट्रोवर्ट असाल, तुम्हाला नसेल आवडत या सर्व गोष्टी, तर नका जाऊ. पार्टीमध्ये जाणं चांगली गोष्टसुद्धा आहे इन अ वे, कारण जर तुम्हाला पार्टी वगैरे आवडत असेल तर तुमचे मित्र वगैरे लवकर बनतात. पण देन क्लास जर तुम्ही नाही गेले तरी इट्स ओके, बिलकुलही गरजेचं नाही आहे. जर तुमची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही आहे तर काही गरज नाही कोणासमोर कूल बनण्याची. 800-850 रुपये फुकटचे वाया घालण्याची. तुम्ही तीच मैत्री क्लासमध्ये सुद्धा करू शकता आणि 7 रुपयाच्या चहावर, पवनभाऊच्या चहावर सुद्धा मैत्री तुमची होऊ शकते आणि जास्त पक्की होऊ शकते, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची. लॉला खूप सारे जण खूप साऱ्या मोठमोठ्या इन्फ्लुएन्शियल बॅकग्राऊंड्सचे असतात आणि सगळ्याच बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स इथं असतात. आय विल नॉट डिनाय इट. बट तुम्ही इथं कशासाठी आलेले आहात ही गोष्ट सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. तुमच्या माइंडमध्ये असणं आवश्यक आहे ही गोष्ट. कारण खूप सारे जण मी बघितले, इवन हंबल बॅकग्राऊंडचे लोकंसुद्धा यामध्ये वाहत जाऊन त्यांचा प्रवाह विसरत चाललेले आहेत आणि गेलेले आहेत. आता लास्ट इयर आमचं आलेलं आहे आणि यानंतर 5 महिन्यानंतर आमचं पूर्ण सर्व सेमेस्टर खतम होईल, आम्ही पासआउट होऊ. आणि खूप साऱ्या जणांनी यामध्ये लॉ न करता भलतंच खूप सारं काही केलेलं आहे आणि त्याचं रिग्रेट त्यांना होईल, नक्कीच होईल. बट तुम्हाला, तुमच्यापैकी कोणालाही तो रिग्रेट होऊ नये असं मला वाटते आणि म्हणून तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता आपण येऊया महत्त्वाच्या टॉपिकवर. तो आहे की अभ्यास कसा करावा. तुम्ही वाचाल तर वाचाल, लॉमध्ये सरळ सिंपल गोष्ट आहे. तुम्ही जेवढं रेफरन्स बुक्स वाचाल तेवढं तुमच्यासाठी सोपं असणार आहे. आणि तुम्ही रेफरन्स बुक नका वाचू, तुम्ही लेट बॅक ॲटिट्यूड ठेवा आणि यू विल फील इट. एक्झाम जेव्हा येईल, जेव्हा तुम्ही काठावर पास व्हाल, तेव्हा तुम्हाला नक्कीच ही गोष्ट फील होईल की, आणि हे मी स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सुद्धा तुम्हाला सांगत आहे आणि माझ्या मित्रांच्यासुद्धा. तर तुम्हाला खरोखर ही गोष्ट अनुभवायास येईल की इट वॉज नॉट वर्थ इट. म्हणून मी म्हणतो की तुम्ही अभ्यास कन्सिस्टंट ठेवा. मी म्हणतो की तुम्ही एकसाथ सगळं करू नका. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, आताही सांगतो की एकसाथ सगळं काही करू नका. कन्सिस्टंट ठेवा आणि बीट बाय बीट्स. आय मीन जसं क्लासमध्ये समजा आज शिकवलं तर पटकन लायब्ररीमध्ये गेलं. लायब्ररीमध्ये बुक्स फ्री आहे. जर तुम्हाला बुक्स नसेल घ्यायचे तर लायब्ररीमध्ये बुक फ्री आहे. तुम्हाला ते कार्ड बनवून घ्या पटकन, काही खर्च नाही आहे त्यासाठी. फक्त फीसचा एक झेरॉक्स लागते आणि आयडेंटिटी कार्ड. तर मेंबरशिप घ्या, तिथं सगळे रेफरन्स बुक अवेलेबल आहेत. त्यामध्ये बघा, लँग्वेज इझी असते. मी तुम्हाला सांगितलं ही गोष्ट सिक्रेट आहे की लॉमध्ये इंटरप्रिटेशनचा खूप सारे बुक्स अवेलेबल असतात आणि सोप्या प्रकारे तुम्हाला ते मिळून जाते. तिथं तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, जो की तुम्हाला सध्याच्या घडीमध्ये पडलेला आहे की यार हाऊ विल आय इंटरप्रिट द लॉज. आय मीन द लँग्वेज इज सो हार्ड अँड it will go tough on my mind, right? But it will not. The books that are available have lucid language and they are so brief in nature and so effective that you will not feel anything whatsoever. I mean, you will not feel as if it is hard and tough and at all. I mean, none of that will matter. You will simply feel it as if they are the simple subject that you have studied earlier and ते तुम्हाला तसंच त्या प्रकारे फील होईल. आता बघा, तुमच्यामधला लॉचा स्टुडंट जडू द्या. बघा, हे 3 वर्ष फुल टाईम डेडिकेट करा. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही फुल टाईम डेडिकेट करा. तुमचं करिअर स्काय रॉकेट होईल. मग तुम्ही जर टाईमपास कराल इथं आणि नंतर म्हणाले की माझं लॉमध्ये करिअर बनलं नाही, 3 वर्ष वाया गेले, ऑब्व्हियसली कसं होणार आहे.
तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या तुम्ही जर केल्या नाही जेव्हा करायच्या होत्या तेव्हा, तर मग नंतर करून काही फायदा नसतो, बरोबर आहे. जर एक नवजात शिशू आहे आणि त्याला तुम्हाला स्ट्रॉंग बनवायचं आहे, तर त्याला ज्या काही लसी आवश्यक असतात, जे काही लसीकरण आवश्यक असते, जे काही डाएट आवश्यक असतो, तो तेव्हाचा तेव्हा त्याला मिळाला तरच बरं असते सगळं. आणि नंतर जर केलं तर आपल्याला माहिती आहे की त्याचा काही एक परिणाम होत नाही. तर सेम गोज विथ दिस थिंग. युअर लॉ करिअर कन्सिडर ॲज अ शिशू, अँड ते 3 वर्ष स्टार्टिंगचे खूप महत्त्वाचे ठरणार आहे त्याचे. आणि हे जर व्यवस्थित झाले तर तो पुढं जाऊन मोठा वाढ बनणार आहे. तर ही गोष्ट आहे, तुम्हाला अभ्यास कन्सिस्टंटली करायचा आहे. बिलकुल वेळ वाया घालवू नका. वेळ वाया घालवू नका इन द सेन्स, तुम्ही मित्रांसोबत ब्रेकमध्ये जा, चहा पिऊन या, बोला त्याच्यासोबत, पण त्यानंतर गेट बॅक इन टू द लायब्ररी, स्टडी अ बिट. आय एम नॉट सेइंग दॅट यू नीड टू स्टडी 5 hours, 6 hours, 7 hours a day. No, 2-3 hours are enough, more than enough. अँड यू विल नॉट इवन फील की हे 2 hour कसे निघून गेले, तुम्हाला फीलसुद्धा होणार नाही. बट तुम्ही एक वेळा ते बुक्स बघा, तुम्ही ते रेफरन्स बुक बघा, तर ते बघताच तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल, त्याच्या लँग्वेजच्या प्रेमात पडाल. आणि मला वाटते की त्याप्रकारे तुमचा अभ्यास होईल जाईल. तर रोज बीट बाय बीट अभ्यास करा. एका दमानं सगळं न करता सगळं कन्सिस्टंट बेसिसवर ठेवा. आणि मग तुम्हाला एक्झाम आली तरी फारसं काही वाटणार. एक्झाममध्ये क्वेश्चन्स रिपीट होतात, 80% क्वेश्चन्स रिपीट होतात. आणि जे 10-20% क्वेश्चन्स रिपीट होत नाही, इवन ते क्वेश्चनसुद्धा सेम टॉपिकवर असतात. सो यू कॅन ॲक्च्युली प्रेडिक्ट द क्वेश्चन पेपर. तर मग शेवट काय होतं की असं वाटते की यार मला क्वेश्चन पेपर संपूर्णतः माहीत आहे, मात्र मला याची उत्तरं माहीत नाही. का माहीत नाही? कारण माझा अभ्यास झालेला नाही. म्हणजे किती वाईट परिस्थिती होईल की तुम्हाला माहिती आहे की एक्झाममध्ये येणार काय, मात्र तुम्हाला हे माहिती आहे की तुम्हाला ते लिहिता येणार नाही आहे कारण तुमचा अभ्यास झालेला नाही आहे. आणि अभ्यास करणं बिलकुलच कठीण नव्हतं. तर मी म्हणतो की तुम्ही ती गोष्ट करायला हवी. अभ्यासाला कन्सिस्टंट ठेवा. रोज टॉपिक बाय टॉपिकचा छोटे टॉपिक्स असतात आणि 1-2 पेजेस अशा प्रकारे खर्च होता. थेंबे थेंबे तडे साचे, तसाच तो अर्थ आहे. आणि तुम्ही त्या प्रकारेच करायला हवं असं मला वाटतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा असतो की हाऊ टू अप्रोच लॉ, बरोबर आहे. तर मी तुम्हाला सांगतो की रिलॅक्स राहा. सर्वप्रथमतः पहिल्या सेमेस्टरला बिलकुल घाई करू नका. पहिल्या सेमेस्टरला त्या समजून घ्या. आता बघा, तुमच्या आसपास असे विद्यार्थी नक्कीच असतील जे बिलकुल ॲज अ डक टेक्स इन टू द वॉटर त्याप्रमाणे ते सिलेबसला घेतील. मात्र जरूर नाही की तुम्हीसुद्धा घ्याल. देर आर एक्सेप्शन्स एव्हरीवेअर, बट देन देर आर नॉर्मल पीपल, देर आर कॉमन पीपल लाईक अस. आपल्यासारखे कॉमन लोकंसुद्धा असतात आणि आपल्याला कठीण जाते. हो, आपल्याला एक वेळा समजलं की समजलं, बट समजेपर्यंतचं. तर मी म्हणतो की तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुम्ही फर्स्ट सेमिस्टर तर ऑब्झर्व करा की हाऊ इट इज गोईंग आणि हा फ्लो कसा जात आहे आणि कोणत्या गोष्टी जरुरीच्या आणि कोणत्या नाही. खूप सारे जण गर्दीमध्ये मिक्स होण्याच्या नादात खूप साऱ्या गोष्टी मिस करतात, घाई गडबडीमध्ये गो विथ द फ्लो जातात आणि मग ते अधुरे असतात. काय केलं आहे त्यांनासुद्धा कळत नाही आणि करून टाकतात. तुम्ही तसं करू नका. टेक इट स्लो. बिलकुल अंडरस्टँड करा काय आहे, कसं होतं आहे. अभ्यास कन्सिस्टंट असू द्या फक्त. आणि ही एकच गोष्ट तुम्हाला वाचवणार आहे, अभ्यास कन्सिस्टंट, टीचर्स लोकांसोबत चांगले संबंध आणि दिलेले क्रायटेरियाज कंप्लीट करणं. आरामात होईल. बिलकुल स्ट्रेस करू नका फर्स्ट सेमिस्टरला तरी बिलकुल स्ट्रेस करू नका. स्ट्रेस करा अभ्यासात, बट बाकी गोष्टी चिल राहा बिलकुल. मित्र बनवा, त्यांच्यासोबत संवाद साधा आणि टीचर्स लोकांसोबत संवाद साधा. कारण मी तुम्हाला सांगतो, टीचर्स तुमचे रिपीट होणार नाही आहे. तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला दुसरे, सेकंडला दुसरे, थर्डला दुसरे, फोर्थला दुसरे वेगवेगळे टीचर्स आहे. तर या गोष्टी तुम्ही करायला हवे असं मला वाटतं. जर तुम्ही RTMNUमध्ये शिकत असाल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट ती आहे की ही गोष्ट आहे की इथं एव्हरेज स्कोअर तुमचा जाईल 70 to 80. त्यावरती जाणार नाही. तुम्ही एकदमच ब्रिलियंट असले तर 85 मॅक्स. आता इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुमचे मागच्या वर्षीचे क्वेश्चन्स मी आधी सांगितल्याप्रमाणे रिपीट होणार आहे. 80% पेपर हा रिपीट असतो. तर तुम्ही मागच्या वर्षीचे क्वेश्चन्स पेपर जर रोजच्या स्टडीमध्ये लक्षात घेत गेले आणि टॉपिक वाईज त्या प्रश्नाचं उत्तर प्रिपेअर करत गेले एक मॉडल ॲन्सर म्हणून, तर याचा फायदा तुम्हाला खूप सारा होऊ शकतो. एक्झामला एकदमच डोक्यावर घेणंसुद्धा बिलकुल फायद्याचं नाही आहे. कारण करिअर हे अभ्यास ओरिएंटेड आहे. त्यामुळे तुम्ही वाचत जर फक्त आणि फक्त परीक्षेच्या दृष्टीनं असाल तर ते चुकीचं आहे. तुम्ही वाचा, मी म्हणत होतो ते की करिअरच्या दृष्टीनं वाचा.
कारण तुम्हाला पुढे ॲप्लिकेशन्स आहेत त्याचे, त्याला समजून घ्या, केस लॉज वाचा. बट एक्झामच्या दृष्टीनं मिनिमल अप्रोच ठेवा आणि त्याच दृष्टीनं अभ्यास करा. टॉपिक वाईज अभ्यास करा. तुमचा समजा टॉपिक झाला प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स 2019पर्यंतचे असतील, वेबसाईटवर लेटेस्ट क्वेश्चन पेपर अवेलेबल असणार नाही. तर यामध्ये काय असणार आहे की तुमचा क्वेश्चन पॅटर्न बदलला आहे, पण बदललं सगळं नाही आहे. फक्त MCQs गायब झाले आहे, बाकीचे जसेच्या तसे आहेत. बरोबर आहे. मला 4 शॉर्ट नोट आणि 6 लाँग ॲन्सर्स. यामध्ये सर्वात महत्त्वाचं ठरते टाईम मॅनेजमेंट. आणि टाईम मॅनेजमेंटसाठी म्हणजे तुम्हाला 3 तासामध्ये 6 लाँग आणि 4 शॉर्ट लिहिणं आहे. आणि यामध्ये काय होतं कधी कधी की ॲन्सर परफेक्ट लिहायच्या नादात आपण अर्धे लिहून अर्धे सोडून देतो. तसं करू नका. सगळे क्वेश्चन्स अप्रोच करा, कारण एकामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला मार्क देणार आहेत 7, 10पैकी 7 हा टॉप स्कोर झाला. आणि मिनिमम देणार आहे 4-5. तर इट इज मोर बेनिफिशियल की मला 2मध्ये 5-5 मिळाले रॅदर दॅन एकामध्ये मला फक्त 7 मार्क मिळाले. कारण 7पेक्षा 3 मार्कमध्ये त्यामध्ये ॲड होत आहे. बरोबर आहे. तर बी प्रोडक्टिव्ह आणि बी स्मार्ट इनफ टू अंडरस्टँड दिस की इमोशनल होऊन चालणार नाही. हा अप्रोच मार्कवाईज असायला हवा. तुमचा एक सेफ्टी स्कोअर असावा 55पर्यंतचा, आणि 55पर्यंत स्कोरिंग येतं. जनरली स्कोरिंग 40पर्यंत यायला हवं, यायलाच हवं, कारण जर आलं नाही तुम्ही फेल होणार आहात. 40+ पासिंग आहे, मी म्हणू शकतो की 40+ पासिंग आहे. बट जर तुमचा ओव्हरऑल ॲग्रिगेट हा 51% आला नाही तर तुम्ही फेल होणार आहात. तुमचे ते 40वाले तुम्ही 40 अबोव घेतलेले स्कोर्स कामात येणार नाही. तर तुम्हाला ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला ओव्हरऑल ॲग्रिगेट 50% पाहिजे. आणि जर 50-51% तुम्हाला ओव्हरऑल ॲग्रिगेट पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तितका अभ्यास करत आहात आणि तितके मार्क्स ऑन पेपर आणत आहात. जर तुम्ही ऑन पेपर 50 आणले समजा आणि तुम्हाला इंटरमध्ये 10 जरी भेटले तर तुम्ही पकडून चाला की 60 इट इज स्टील अबव पार. आय मीन इट इज मोर दॅन पार. तर तुम्ही त्या प्रकारे करायला हवं. आणि एक क्वेश्चन्स कसे अप्रोच करायचे, काय अप्रोच करायचं आहे, किती लिहायचं आहे, काय लिहायचं आहे, यावर एक स्पेशल व्हिडिओ आपण टाकू. मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये unless and until you are topper throughout your educational journey, and I'm talking about theoretical topper, not the competitive exam toppers. They are different, their mindset is different. I'm talking about the one who write in good hand, in a good way, who can write very very efficiently and effectively. ज्यांनी आधीपासूनच त्यांच्या शालेय जीवनापासूनच खूप चांगल्या प्रकारे आन्सर रायटिंग केलेलं आहे आणि चांगले मार्क्स घेतलेले आहेत थिअरॉटिकलमध्ये. तर जर तुम्ही त्या फ्लोमध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळतील. अदरवाईज मेक अ बेस की तुम्हाला 55पर्यंत मिळतील आणि +20 70 इज अ टॉप स्कोर इन लॉ. तर या प्रकारे तुम्हाला चांगल्यात चांगला स्कोर येईल असा तुमचा अप्रोच हवा. तुमच्यापैकी खूप जणांना खूप मोठा प्रश्न असतो की इंटर्नशिप कधी करायची. बरोबर आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला इंटर्नशिप करायची असेल तर ती कशी मिळवायची आहे यासाठी सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो बघू शकता. आता मला तुम्हाला कोणती गोष्ट सांगायची होती की इंटर्नशिप केव्हा करावी. आता बघा, आपल्यापैकी खूप सारे जण नॉन लिगल बॅकग्राऊंडचे आहेत, म्हणून इंटर्नशिपबद्दल एक वेगळंच आकर्षण आपल्या मनामध्ये असतं. मात्र फर्स्ट इयरलाच करावी काही गरजेचं नाही आहे. तुम्ही फर्स्ट इयरला ऑब्झर्व करा गोष्टी. फर्स्ट इयरला लिगल एड कॅम्प्स वगैरे कॉलेजेस ऑर्गनाईज करते, त्यामध्ये पार्टिसिपेट करा, जा इन्थुसियास्टिकली. मी म्हटलं की नेहमी पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्हिटी अँड ऑप्टिमिझम इज द वे. हाच वे आहे. नाही तर तुम्हाला सगळं काढत दिसेल, कारण भाई कोटच काढ आहे. बट स्टे ऑप्टिमिस्टिक. आणि बिलकुल तुम्हाला खूप स्ट्रगल वाटेल, बट स्ट्रगल नसतो, जनरल स्ट्रगल आहे. आपण त्याला थोडं ग्लोरिफाय करतो, कारण प्रत्येकच प्रोफेशनमध्ये आपापला स्ट्रगल ग्लोरिफाय करतातच. स्ट्रगल हा खरोखर वेळेचा आहे, फक्त तुम्हाला वेळ पुट इन करावं लागते. आणि जर ते करण्याची तुमची तयारी असली तर मग मला नाही वाटत तुम्हाला काही प्रॉब्लेम असणार आहे. खूप मेंटली स्ट्रॉंग असावं लागते. बी मेंटली टफ, बी ऑप्टिमिस्टिक, हॅव ओपन ॲटिट्यूड आणि गोष्टी सॉल्व होतात. तर इंटर्नशिप फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरला न करता सेकंड सेमिस्टरपासून जर तुम्हाला करायची असेल तुम्ही करू शकता. बिलकुल करायला पाहिजे. सेकंड सेमिस्टरपासून विचार असावा मनात ती कशी मिळवायची आहे, त्यासाठी व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. बट फर्स्ट सेमिस्टरला मी म्हणेल की थोडा यार रिलॅक्स करा. नॉट इन द सेन्स ऑफ अभ्यास तर तुम्हाला करायचाच आहे. आय एम टॉकिंग इन द सेन्स ऑफ अदर थिंग्स. आय मीन असं खूप अशी गडबड होऊन जाते, माहीत आहे. खूप असा माइंड हँग होऊन जातो. असं वाटतं यार की ही इज डुईंग दिस, शी इज डुईंग दॅट, आणि मी कुठे इथं असं वाटतं. बट नका वाटू देऊ तसं, कारण प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी असतो आणि प्रत्येकाची आपापली मेथड असते. तो काही गडबड करत आहे कारण इट इज वर्किंग फॉर हर ऑर हिम, नॉट नेसेसरी इट विल वर्क फॉर यू.
right? Your way could be different. You could be a calm person who does thing his or her way. You could be a different person, right? आणि जर तुम्ही डिफरंट पर्सन आहात तर तुम्ही दुसऱ्यांची मेथड का बरं फॉलो करावी, तुम्ही स्वतःची फॉलो करावी. तुमच्यासाठी काय काम करतात ते महत्त्वाचं आहे, ते सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्यावरच विश्वास तुम्ही ठेवायला हवा. तुम्हाला खूप सारे टीचर्स लोकसुद्धा खूप सारे सांगतील की यार दिस विल वर्क. नो, मेक युअर बेस्ट एफर्ट आणि तुम्हाला काय काम करते म्हणजे तुमच्या परीनं कोणती गोष्ट काम करत आहे त्यावर फोकस असू द्या. बाकी जग काय बोलतं आहे, कोण काय बोलतं आहे, लिव्ह इट दॅट. ते तिथं सोडून या, बिलकुल त्याचा विचार करू नका. ही गोष्ट खूप महत्त्वाची. आता खूप सारे टीचर्स तुम्हाला कॉलेजमध्ये सुद्धा भेटणार. मी तुम्हाला नॉर्मली सांगत ही गोष्ट लॉमध्ये की टीचर्सचे एक्सपेक्टेशन्स हाय ठेवू नका. टीचर्स बिलकुल एकदम टॉप नॉच क्वालिटीचे नसतात. टीचर्स मीडियम क्वालिटीचे असतात. हे मी तर म्हणेल की तुम्ही यार यू बॅक युअर स्टडी स्किल्स. तुम्ही बिलकुलच टीचर वगैरेच्या भरोशावर राहू नका. फक्त त्यांच्याशी संबंध चांगले ठेवा, कारण आपले 20 मार्क त्यांच्या हातात असतात. आणि त्यांच्याशी चांगलं बोला. जर कोणता डाऊट असेल त्यांना विचारा. सो लॉमध्ये आल्यावर टीचर्स सुपरच असतील बिलकुल गॅरंटी घेत नाही मी या गोष्टीची. खूप सारे टीचर्स हे मीडियम असतात, खूप सारे इनएक्सपिरियन्ससुद्धा असतात. तुम्हाला सगळं सांभाळून घ्यायचं आहे, तुम्हाला त्यांच्याशी संबंध चांगले ठेवायचे आहे. डोंट बी रूड टू एनीवन. आणि बिलकुल आपला अभ्यास तुम्ही रेग्युलर चालू द्या. बस अभ्यासावरच सगळं आहे. तुम्ही स्वतःचा अभ्यास करा. यूट्यूबवर सगळं अवेलेबल आहे. एक द्विवेदी गायडन्स म्हणून एक चॅनल आहे. मी म्हणेल की ते चॅनल बेस्ट आहे तुमच्या स्टडीसाठीच तर बेस्ट आहे. म्हटलं की जर कोणता टॉपिक तुम्हाला समजला नाही तर तुम्ही ते चॅनल बघू शकता. त्याशिवाय खूप साऱ्या वेबसाईट्ससुद्धा आहेत. जर तुम्हाला रिसर्च पेपर काय आहे, कसे लिहायचे हे माहीत नसेल, ॲन्सर कशी लिहायचे माहीत नसेल, फॉर एक्झाम्पल या सगळ्या वेबसाईट्स अवेलेबल आहेत. तुम्ही त्या नक्की बघा. एस्पेशली आय विल से की आयप्लीडर्स आणि लॉ नोट्स या 2 वेबसाईट्स खूपच इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर खूप सारे प्रश्न आणि खूप सारे जे टॉपिक्स आहे, जर सोशल टॉपिक्स असेल तर त्यासाठी तुम्ही दृष्टी IAS आणि बायजूसच्या वेबसाईटला प्रिफर करू शकता. आणि मोस्टली तुम्ही रेफरन्स बुक्स जे की युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर दिलेले आहेत सिलेबसमध्ये ते फॉलो करावेत. त्यांची लँग्वेज खूप सोपी असते आणि खूप इझिली ते सगळं काही एक्सप्लेन करतात. तर या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर जनरल टिप्स आपण बघत होतो. तर जनरल टिप्समध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगितली आहे, स्टार्टिंगलाच सांगितली आहे व्हिडिओच्या आणि पुन्हा एकदा सांगतो. टॉक्झिक सिनियर्सच्या दूर राहा. निगेटिव्ह इन्फ्लुएन्सच्या दूर राहा. तो तुमच्या क्लासमध्ये असू शकतो, दुसऱ्या क्लासमध्ये सुद्धा असू शकतो. तुम्हाला त्याच्या दूर राहायचं आहे. तुम्हाला त्या गोष्टीला तुमच्या दिमागामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या ऑप्टिमिझममध्ये स्थान येऊ द्यायचं नाही आहे. आणि एक्झामचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. एव्हरेज स्कोअरच मिळेल. जर तुम्ही एक्झाममध्ये एक्सेलंट असाल तर गोष्ट वेगळी आहे. बट त्यानंतर मी म्हणतो की तुम्ही तुमचे एफर्ट्स वाया जाऊ देऊ नका. तुम्ही प्रॅक्टिकली अभ्यास करा, ऑब्जेक्टिव्ह अभ्यास करा, सब्जेक्टिव्ह अभ्यास करा, टॉपिक वाईज अभ्यास करा, रोज कन्सिस्टंटली अभ्यास करा. सर्वात महत्त्वाचं मी ते तुम्हाला वारंवार का बरं सांगत आहे, त्यामागं कारण आहे. ते तुम्हाला कळेल, ते तुम्हाला ॲट द एंड ऑफ युअर सिलेबस कळेल. तर या प्रकारे गोष्टी करा. कॉलेज करून मी म्हणेल की तुम्ही हाय होप्स ठेवूच नका. कोणतंही कॉलेज असू द्या. खूप सारे कॉलेज हाय ऑन एस्थेटिक असतात आणि गव्हर्मेंट कॉलेजेस आर लो ऑन एस्थेटिक्स असतातच. बट याचा अर्थ हे नाही आहे की ते कॉलेज बेकार आहे किंवा ते कॉलेज एकदमच चांगलं आहे. दोन्ही नाही. गव्हर्मेंट कॉलेज आहे तर चांगलंच असेल किंवा प्रायव्हेट कॉलेज आहे तर खराबच असेल. इट इज नॉट द कॉलेज, इट इज अ स्टुडंट. तो स्टुडंट असतो ना. तसंच कोणत्याही कॉलेजमध्ये एकदम बेस्ट टीचर्स आताच्या घडीला तर नाहीच आहे. टीचर्सची पातळी खालावलेली आहे, आपल्याला माहीत आहे, आपल्याला एव्हिडंट आहे रोजच्या. एखादी टीचर चांगले असतातच, बेस्ट असतात, पण देन इन एव्हरी फील्ड दे आर देअर. बट लॉमध्ये ही काळानुरूप ही गोष्ट आली आहे की आपल्याकडे बेस्ट टीचर्स नाही. तर कॉलेजकडून जास्त होप्स ठेवू नका. फोकस ऑन युअर सेल्फ, युअर गट्स आणि कन्सिस्टंट अभ्यास हा एकुलता एक मार्ग आहे. आणि एक पॅशन असू द्या. जर पॅशन नसेल तर काहीच असणार नाही. म्हणून एक पॅशन असू द्या आणि ती पॅशन तुम्हाला ड्राईव्ह करेल पुढच्या जर्नीसाठी. बस इतकंच मला सांगायचं आहे तुमच्या व्हिडिओमध्ये. आजच्या आय थिंक 25 मिनटाच्या जवळपास हा व्हिडिओ झालेला आहे. हे सांगताना खूप सारा माझा चेहरा रूड वगैरे झालेला असेल, कारण सांगताना आपण विचार करत नाही की वेदर आय एम लुकिंग गुड ऑर एस्थेटिक अँड स्टफ लाईक दॅट. तुम्ही नेहमी दरवेळेस मला समजून घेतात आणि यावेळीसुद्धा समजून घेईल, कारण आपला मोटिव्ह एकच आहे, आपल्याला एकमेकांचं सहाय्य करायचं बस. कारण माझ्यासारखे खूप सारे विद्यार्थी इथे येणार आहेत, खूप सारे वैभव
आणि वैभवीसुद्धा इथं असणार आहे. आणि ते येताना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींची आयडिया नाही आहे आणि होऊ शकते तुम्ही इथं भटकाल. इथच्या पार्टी कल्चरमध्ये खूप सारे जण भटकतात. खास करून छोट्या छोट्या शहरामधून आपण आलेलो असतो आणि इथं येऊन एकदम सगळा धमाका बघून आपण स्वतःला हरवतो. ही एक गोष्ट महत्त्वाची आहे की स्वतःला हरवू नका. ईच वन ऑफ यू स्पेशल. तुम्ही प्रत्येकजण आपापल्या परीनं बेस्ट आहात. हे शहर तुम्हाला डिफाईन करत नाही आणि त्यांना करूही देऊ नका. व्हॉट यू आर बेस्ट इन युअर ओन वे. इट इज युअर लाईफ, युअर चॉईसेस. तुम्ही जे काही करणार आहात पुढे जाऊन ते तुमच्यासाठी असणार आहे, ते लोकांसाठी नसणार आहे. ते तुमच्यासाठी, तुमच्या पॅरेंट्ससाठी, तुमच्या ड्रीमसाठी, तुमच्यासाठी आहे ती गोष्ट. आणि त्यामुळं कोणी तुम्हाला काही म्हटलं आणि त्यावर तुम्ही स्वतःला मनाला लावून घेतलं आणि मग तुम्ही बिहेवियर तुमचं एकदम चेंज करू लागले, तुमच्या हॅबिट्स चेंज करू लागले, कूल बनण्यासाठी तुम्ही व्यसनाधीन झाले किंवा मित्रांना कूल वाटते म्हणून मी त्यांच्यासोबत बसून दारू पित आहे आणि सिगरेट ओढत आहे आणि या सगळ्या गोष्टी, पार्टीला जात आहे, कूल बनण्यासाठी पैसा उडवत आहे. डोंट डू दिस. तो पैसा नंतर तुमच्या कामात येईल. तो पैसा तुमच्या इंटर्नशिपच्या वेळेस कामात येईल. तो पैसा तुमच्या पेट्रोलच्या कामात येईल, तुमच्या ऑटोच्या, तुमच्या बसच्या कोणत्याही कामात येईल. डोंट वेस्ट युअर मनी. लॉमध्ये पैसा उडवताना मी खूप जणांना बघितलं आहे. प्लीज डोंट डू इट. ती गोष्ट खूप वाईट आहे. बिलकुल करू नका तुम्ही. आणि व्यसनाधीन होऊ नका यार, प्लीज. आजच्या काळामध्ये मी बघतो आणि खूप सारे जण स्केअर्ड असतात ही गोष्ट बोलण्यासाठी. बट ड्रिंकिंग इज नॉट कूल आणि स्मोकिंग इज नॉट कूल. इट इज इंजुरियस फॉर युअर हेल्थ, फॉर युअर हार्ट, फॉर युअर लंग्स. आणि तुम्ही ती नका करू. प्लीज नका करू. जर करत असाल तर थांबवा. कारण आपण कूल बनण्याच्या नादात खूप साऱ्या गोष्टी करतो. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे आपल्या जीवनात खूप सारे दुःख असतात आणि त्यांना टाळण्यासाठी आपण त्या गोष्टी करतो. मात्र प्लीज डोंट डू इट. दॅट इज नॉट द वे. दॅट इज नॉट अ वे टू लिव्ह. दॅट इज नॉट अ वे टू लिव्ह दिस लाईफ. दिस इज नॉट हाऊ यू लिव्ह युअर लाईफ. या गोष्टी आधी नव्हत्या, आपण तयार केलेल्या आहेत त्या. आणि आपल्याला जरी वाटत असल्या त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही. त्या फक्त गोष्टी विसरवतात. सो बेटर गोष्टी विसरूनही काय होणार आहे. कधी ना कधी त्या आठवणार आहे आणि मग त्या चालणार आहे. त्यापेक्षा कीप बिंग सेन आणि त्या गोष्टी फक्त फील करा, त्यावर ओव्हरकम करा. कारण तेच तर ह्युमन लाईफ आहे. दॅट इज द ह्युमन लाईफ. दॅट्स वाय वी आर ह्युमन. वी आर नॉट अदर ॲनिमल्स. वी हॅव प्रोग्रेस धिस मच बिकॉज वी हॅव ऑलवेज बिलीव्ड इन अवर सेल्स. सो वाय शुड वी स्टॉप ना. वी शुड स्टॉप. तर प्लीज अशा काही व्यसनांपासून दूर राहा. आणि खास करून ज्या लोकांनी व्यसनाच्या अधीन जे लोक नाही आहेत, प्लीज डोंट कम इन दिस फील्ड. बिलकुल होऊ नका तुम्ही. कोणीही असो आसपास. तुम्ही पार्टीमध्ये बसा तुमच्या मित्रांसोबत. तुम्हाला रंग दे बसंतीमधला सीन आठवत असेल. त्यामध्ये हिरोचा मित्र त्याला म्हणतो, तो एक कन्झर्वेटिव्ह मुलगा असतो त्यांच्यामध्ये, कार्यकर्ता. तो म्हणतो की मी पीत नाही आणि मी शाकाहारी आहे. तो म्हणतो की पी मत बट बैठ हमारे साथ. तर इट इज युअरली चॉईस की तुम्हाला असे मित्र हवे आहेत की नाही हवे आहेत. बट देन यू सिट विथ दे बट यू नेवर ड्रिंक, यू नेवर स्मोक. आणि बिलकुल नका करू. कारण घरी आई बाबा आहे आपल्या आणि त्यांनी इथं तुम्हाला पाठवलं आहे तुमच्यामध्ये बिलीव ठेवून. आणि खूप सारे जण आहेत ज्यांना आईवडीलसुद्धा नसतात. तर यू हॅव द बिगर रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रूव्ह युअर सेल्फ इन दिस व्हेरी वर्ल्ड विच इज व्हेरी हार्श. इट विल नॉट वेट फॉर युअर टाईम. It will see any opportunity and it will just thrust you down. So it is on you to believe in yourself and stay away from this stuff. Believe in your progress and do good. तर तुम्ही ह्या गोष्टीला लक्षात ठेवा. मला वाटते तुमच्यासाठी काही ना काही. कारण तुम्ही आणि मी एकाच वळणावर आहोत जीवनाच्या. आणि इथून पुढं आपण काय करणार आहोत जीवनात ते आपलं संपूर्ण करिअर ठरवणार आहे. जर आपण आताच छोट्या छोट्या गोष्टींना हरलो तर कसं झालं. बिलकुल जमणार नाही. म्हणून मित्र हो, प्लीज या गोष्टीला सिरियसली घ्या. लॉमध्ये मी खूप जणांना बिघडताना बघितलं आहे. माझे चांगले चांगले इनोसेंट मित्र बिघडले. मला नाही वाटत की तुम्ही बिघडायला हवं. आय नो द फ्रस्ट्रेशन्स ऑफ लाईफ आर देअर. धिस व्हेरी जनरेशन ऑफ आवर्स. आपल्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम झालेले. कारण आधी एवढा सोशल मीडिया एक्सेट्राला एक्सपोजर नव्हतं. खूप साऱ्या वाईट गोष्टीसुद्धा इझिली अवेलेबल आहे आपल्या लाईफमध्ये. त्यामुळं आपल्या जीवनाची वाताहत झालेली. बट इट इज ऑन अस. ते आपल्यावर आहे संपूर्णतः की आपण त्याला कशाप्रकारे हँडल करतो. जे झालं ते झालं. इट इज नॉट गोइंग टू चेंज. बट इट इज ऑन अस की आपण त्याला
आता जे काही झालं आहे ते कशाप्रकारे आपण सावरू शकतो आणि आपण नक्की सावरू शकतो. इट इज नॉट लेट, इट इज स्टील नॉट लेट, इट इज नेवर लेट. यू कॅन ऑलवेज डू गुड. जस्ट बिलीव इन युअर सेल्फ आणि बिलकुल बिलीव ठेवा स्वतःवर आणि बिलकुल काळजी करू नका. काळजी करा अभ्यासाची आणि करिअरमध्ये ज्या गोष्टी करायच्या त्याची. बाकी कसं होईल काय होईल होईल सगळं. देवावर विश्वास ठेवा बस. आणि आपल्या पॅरेंट्सच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. ते कधीही वाया जात नाही. ते घरी बसले आहेत आणि त्यांच्या प्रेयर्स कधीच वाया जात नाही. तो बघत आहे वरतून. सगळं काही व्यवस्थित होईल तुमचं आणि माझंही होईल, सगळ्यांचं होईल. लेट्स मॅनिफेस्ट इट. तर याच नोटवर पॉझिटिव्हली आजचा एपिसोड खतम करूया. तर आजच्यासाठी एवढंच आणि भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. बाय. चेस.